गाईज मी तुमचा सध्या माझी यूट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिलींनो मला अंतरात काही दिसत नाही त्यामुळे मी बडबड करतोय. आम्ही निघालो कुठेतरी दौऱ्याला. चला भेटूया आपण. कुठे चाललो मला पण माहिती नाही. प्लॅनिंग झालं तर बघायचा. साजन बेंद्रे यांना बघायला जातो तो बघायला ना. हा भाऊ आला आज तो प्लॅन कॅन्सल करणार. बघूया काय झालं विषय तिकडे जाऊन आणि पाहूया पुढचे अपडेट काय काय. तर गाईज आपण आता पोचलो आहोत. साजन बेंद्रे आणि कोण आले सांग सांग तुझ्याकडे फोकस कॅमेराचा. तर आपण आता आलोय गुलटेकडीला. साजन बेंद्रे आहेत सिंगर आणि पाहूया अजून कोण आहेत. त्या अंदर थोडा लाईट कमी आहे त्यामुळे मी दिसणार नाही. हां दिसलो. सो तर आता आपण आलोय जवळच आहे आमच्या घरापासून. स्वारगडवरून हल्ली 5 मिनिटावर आहे. आता पोचलोय आपण. बघूया काय काय होते ते. सर्वांच्या प्रयत्नांना यश येत राहो. आणि आज आम्हाला सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केले त्याबद्दल सर्वांचे ऋणी आहे होता मी. आणि या ठिकाणी कार्यक्रमास सुरुवात करतोय. बहिणी आग धुन सारवण झालं या घरात घट घालायचा ठरला. दोन चार दिवसावर नवरात्र आलंय म्हणले की मला घेऊन गेली डी मार्टला. आमची बायको मला म्हणली चला डी मार्टला जायचं. म्हणलं डी मार्टला काय म्हणली चला. जसा बाजार भरला होता तसा ना तसा बाजार मी ह्या ओरिजिनल माझ्या गाण्यामध्ये व्हिडिओ मध्ये दाखवलाय. आग धुन नवरत्नाचा बाजार भरला ग माझ्या बायकोला.
तो तर मंडळी मी दिसत नाही आहे, दिसेल थोडं थोडं. आता आमचं पाहून झालं आहे. साजन बेंद्रे सिंगर आहेत, मोठे सिंगर आहेत, ते आलते आता. त्यांचे 2 गाणे ऐकले आणि आम्ही आता निघतोय घरी, कारण की झालं उशीर आणि आता पोचणार आहो आम्ही घरी. घर आमचं जवळच आहे, फक्त की सिद्धार्थ भाऊला थोडंसं 1-2 किलोमीटर पुढे जावं लागलं आहे. सिद्धार्थ भाऊ ॲक्च्युली हा प्लॅन थोडा कॅन्सल झाला असता, थोडी मिसअंडरस्टँडिंग होती आमची. आम्हाला पहिलं वाटलं की कॅन्सल झालं, पण कॅन्सल नाही झालं. काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होती, त्याच्यामुळे ती क्लिअर झाली. आम्ही येऊन बघितलंच होता आणि आल्यानंतर एक 5 मिनटं थांबलो. त्याच्यानंतर मग साजन बेंद्रे यांची एंट्री झाली. मग त्यांचे 2 गाणं ऐकले आणि गाणं तुम्हाला पण माहिती असेल, फेमस आहे त्यांचं गाणं. कोणतं गाणं होतं? ऐकलं का? माझ्या बायकोने उपासला हे गाणं होतं. तर हे गाणं आम्ही ऐकलं आणि तेच गाणं नेमकं आम्हाला ऐकायचं होतं. आम्ही निघाले रिटर्न, कारण की झालं आता उशीर. 9-9:30 व्हायला आले. तर घरी जाऊन पण जेवायचं आणि घरच्यांना पण तोंड द्यायचं, थोडं सांगायचं आहे. तर त्यामुळे थोडंसं बाहेर आलो, जरा मूड पण फ्रेश झाला, बरं वाटलं जरा. आणि यायचं आज तर तसं नव्हतं झालेलं, प्लॅन कॅन्सल. पण सिद्धार्थ भाऊने डायरेक्ट सांगितलं, भाई ये आपण जाऊन येऊ. मग काय आलेल्या शब्दाला जाग दिली आणि आलो. संगीताचा कार्यक्रम ठेवलेला, संगीत गीताचा कार्यक्रम तो ठेवला होता, ते पाहिलं आम्ही आणि आता निघतो आम्ही घरी. सो तर आजच्या दिवसासाठी एवढंच होतं. बाकी डेली ब्लॉग सध्या मी बंद केलं, कारण की थोडंसं असं टाईम नाही भेटत आहे मला. तरी पण मी चालू ठेवलं कुठले ना कुठले तरी ब्लॉग. तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, असंच भरभरून थोडं प्रेम द्या. व्ह्यूज वाढत चाललेत, बरं वाटतं मला पण. सबस्क्रायबर पण एक वाढत चाललेत. इंस्टाला पण मी अपलोड करतो आहे व्हिडिओ, तिकडे पण जाऊन थोडंसं प्रेम दाखवा. पण फक्त की 500 फॉलोअर्सवरून 300 फॉलोअर्सवर आलो आहे मी. इंस्टाला माहिती नाही का शॅडो मॅन झालं की माहिती नाही, तरी पण मी सगळं रिकवर करायचा प्रयत्न करेन. असं तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवत राहील आणि तुम्ही पण असे जोडून राहा माझ्याशी आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवत राहील. संतोष भाऊ आपल्याला नवीन नवीन ठिकाणी घेत जातात. भाऊ खूप लाजतो आहे, जाऊ द्या, पण काय नाही मला. तर आपण व्हिडिओ चला पुढच्या व्हिडिओत. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझी हालत बघता तुम्ही, काय नाही ती पण रिकवर करेल.